अन्न भेसळ फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून 4 जणांनी तालुक्यातील निपाणी वाडगाव येथे योगेश फकीर चंद देवकर, पोपट विलास जायभाये तर कारेगाव येथील सुमित रमेश पठारे यांना 1,58,000 रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे। या घटनेने तालुक्यातील डेअरी मालक व चालक यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी निपाणी वाडगाव येथील डेअरी चालक योगेश फकीर चंद देवकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 24 नोव्हेंबर रोजी सकाळी क्रेटा गाडीतून 4 लोक उतरले। त्यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज ऑफिसर अशी करून दिली। तसेच त्यातील एकाने ओळखपत्र दाखवून कासार असे नाव सांगितले। त्यांनी डेअरीची झडती घेऊन दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले। यामध्ये त्यांना काही आक्षेपार्ह मिळाले नाही। तेव्हा त्यातील एकाने डेअरीच्या बाजूला असलेल्या कृषी सेवा केंद्रातून सांडलेले खत भरून ठेवलेली पिशवी डेअरीत आणून ठेवली। त्याचा फोटो तसेच व्हिडिओ काढला। त्यानंतर त्यांनी कारवाई न करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली। नाहीतर तुझ्या डेअरीतील दुधाचे सॅम्पल आमच्याकडे असून तुझ्यावर भेसळीची केस करू अशी धमकी दिली। त्यामुळे मी घाबरलो। त्यांनी माझ्याकडे पुन्हा 1.5 लाख रुपयांची मागणी केली, परंतु शेवटी त्यांना 40,000 रुपये रोख दिले। त्यानंतर येथीलच डेअरी मालक पोपट विलास जायभाये यांचे 50,000, सुमित रमेश पठारे राहणार कारेगाव यांचेही 68,000 रुपये कारवाईची भीती दाखवून घेतल्याचे समजले। या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याने मालुंजा येथील डेअरी चालक रवींद्र बोरुडे यांनीही याबाबत समजले होते। काल रवींद्र बोरुडे यांच्या डेअरीवर दत्तात्रय वसंतराव साठे व इतर 4 अनोळखी इसम यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज ऑफिसर सांगून कारवाईची भीती दाखवून पैशाची मागणी केली। त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली। आपल्यावर कारवाई होणार हा संशय आल्याने ते पळून गेले, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय वसंतराव साठे व कासारे इतर 2 अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। श्रीरामपूर शहर परिसरात व इतर ग्रामीण भागामध्ये दूध डेअरी चालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना धमकावून व त्यांच्या दुधात वगैरे भेसळ अशा पद्धतीने धमकावून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम काही तोतया लोक करत होते। त्या आपल्याकडील फिर्यादी योगेश देवकर यांच्या दूध डेअरीवर पण दिनांक 24/11/2024 रोजी काही इसम गेले आणि तिथे त्यांना धमकावून त्यांच्याकडून 40,000 रुपये वसूल केले होते। त्याबाबत आज रोजी संशयावरून काही लोकांना त्यांनी 2 लोकांना ताब्यात घेतले होते। त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली। त्यातील एका इसमाला फिर्यादी योगेश देवकर यांनी ओळखलेले, त्यावरून त्या सदर इसमाविरुद्ध व त्या इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू पुढील तपास करत आहे। याबाबत आता आपल्यापर्यंत एक फिर्याद प्राप्त झाली। इतर लोकांचा तपास घेऊन पुढील कारवाई आपण करतोय। माझं नाव प्रशांत बाळासाहेब पडा, राहणार महांकाळ वडगाव। तर माझा दुधाचा व्यवसाय आहे। तर माझं संकलन करून गाडी थोड्या अंतरावर गावाच्या थोडं बाहेर आल्यावर ते 3 अधिकारी म्हणून जे आले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यामधून त्यांनी मला सांगितलं की तुमच्या गाडीतले सॅम्पल चेक करायचे। तर सॅम्पल चेक करायचे म्हटल्यावर मग मी गाडी थांबवली आणि सॅम्पल चेक करायसाठी ते गाडीत चढले। तर मला झाकण उघड लावले कॅनचे, तर ती कॅन मध्ये माशा गबळ असं दिसल्या कारणास्तव त्यांनी मला दमदाटी केल्यावर आणि म्हणायला लागले की तुला आम्ही जेलमध्ये टाकू, 3 महिन्याची तुला सजा होईल आणि त्याच्यामध्ये तुला 5 लाख रुपये द्यावा लागेल तरच तुला आम्ही सोडू असं बोलले। आणि माझ्याकडून त्यांनी नाही करता 4 लाख रुपये घेऊन गेले। ते पैसे तुम्ही म्हणजे कसे दिले? ते माझ्या मित्रांकडून फोन करून असं मी थोडे करून 4 लाख जमा केले आणि मग ते श्रीरामपूर मध्ये मार्केट यार्ड जवळ आणि काही पूनम हॉटेल जवळ त्यांच्या ताब्यात दिले। संबंधितांवर काय व्हायला पाहिजे? त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांनी जे असे आमच्यासारखे गरीब लोकांना जे लुटण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांच्यावर चांगलीच कारवाई झाली पाहिजे। माझं नाव रवींद्र विठ्ठल बोरुडे, माझी डेअरी मालुंजा खुर्द इथे आहे। तर मला मुंबईचं भरारी पथक म्हणून दुधाचं, तर ते 5 जण आमच्या इथं क्रेटा गाडीमध्ये आले होते। त्यांनी सॅम्पल वगैरे आपले 2 कलेक्ट केल्यानंतर माझा फोन नंबर नेला त्यांनी आणि मला 5 लाख रुपये पैशाची खंडणची मागणी केली। नाहीतर तुम्हाला म्हणजे अधिकार लोकांच्या वगैरे मला धाक दाखवला आणि म्हटलं कारण तुम्हाला 3 महिने जामीन नाही होणार, अशा पद्धतीने तुमच्यावर गुन्हा होईल, तुम्हाला ते पैसे द्यावे लागतील अशा पद्धतीने मला 2-3दा फोन आले, ब्लॅकमेल केलं त्यांनी आपल्याला। पण मग मी अधिकाऱ्यांना फोन केला तर आपल्याकडे काही सापडलंच नाही तर आपण कसं काय द्यायचं असं विषय होता। तर मग ते आम्हाला समजलं का ते तोता आहेत, अधिकारी काय हे ओरिजिनल नाही ते। मग साहेब लोकांनी आम्हाला त्यांना धरून द्यावं सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही त्यांना धरलं आणि पोलीस स्टेशनला हजर केलं।
करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।